सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे। याबाबत बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे म्हणाले की मी बोललो तर अनेकांच्या अडचणी वाढतील। औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रात असावी की नाही या प्रकरणी मी योग्य वेळी बोलणार आहे। मी आता जर बोललो तर अनेकांच्या अडचणी ह्या नक्कीच वाढतील असा इशारा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलेला आहे। पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे नेमकं काय म्हणाले जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। काल डॉक्टर अमोल कोल्हे हे नाशिकमध्ये होते आणि नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना एका पत्रकाराने औरंगजेब याच्या कबरी प्रकरणाविषयी प्रश्न विचारला। तेव्हा डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की याबाबत या प्रकरणावर आपण योग्य वेळी आपली भूमिका घेऊ। कबर उखडून टाकण्याची मागणी करणाऱ्यांना ते परवडेल का? मी जर बोललो तर अनेकांच्या अडचणी नक्कीच वाढतील। त्यांच्या विधानांविषयी त्यांच्यासारख्या इतिहासाचं आघात ज्ञान असणाऱ्या थोर व्यक्तीविषयी माझ्यासारख्या पामरानं बोलणं हे योग्य नाही, उचित नाही असा जोरदार टोला डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नितेश राणे यांना लगावलेला आहे। जे उदात्त योग्य आहे ते समाज स्वीकारत राहतो असं सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे बोलले। इतिहासाबाबत सुद्धा ह्याच गोष्टी घडत असतात असं दाखला अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला। हलाल व झटका या मटणाच्या प्रकरणावरून सुद्धा उद्भवलेल्या वादाबाबत डॉक्टर कोल्हे म्हणाले की लोकांना मटणाच्या प्रकाराविषयी नाही तर ते खाण्याशी देणे घेणं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत न्यायालयाने केलेल्या टिप्पणीवर सुद्धा डॉक्टर कोल्हे यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। तसंच पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर कोल्हे यांनी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग हे नाशिकमध्ये होणार आहेत आणि ते प्रयोग येत्या 30 एप्रिल ते 5 मे या दरम्यान तपोवनातील बाबूशेठ कला मैदानावर रंगणार आहेत। 3 मजली सेट, घोडे, तोफा त्याचप्रमाणे सुमारे 150 कलावंतांचा समावेश असलेल्या या महानाट्यामध्ये अभिनेते तथा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे प्रमुख भूमिकेत आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील यांच्या तळ्याची वाडी व ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने या महानाट्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिक येथील पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर कोल्हे यांनी ही माहिती दिलेली आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।